सिंधुदुर्गातील सावंतवाडीमधील रोनापाल सोन्नोर्ली येथील एका घनदाट जंगलात 27 जुलै रोजी एक विदेशी महिला साखळ दंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. ललिता काई कुमारी एस असे या महिलेचे नाव असून तिच्यावर सध्या ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ललिता काई कुमारी एस ही महिला मूळ अमेरिकन असून ती सध्या तामिळनाडूमध्ये वास्तव्यास होती. सदर घटनेबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन महिलेची साखळ दंडातून सुटका केली होती. मात्र ही महिला रोनापालपर्यंत कशी आली याबाबत पोलीस माहिती गोळा करत आहेत. या महिलेची प्रकृती अद्याप सुधारली नसल्याने तिचा जबाब नोंदवण्यात आला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पोलिसांकडून प्राथमिक तपास म्हणून सदर महिलेला काही प्रश्न विचारले गेले. यावेळी ती महिला हे कृत्य पतीने केले असं म्हणत होती. सतत ती पतीचेच नाव घेत होती. यावरून पोलीस सध्या तिच्या कुटुंबियांविषयी माहिती घेत आहे. सदर महिलेच्या उजव्या पायाला साखळदंड घालून ते एका झाडाच्या बुंध्याला लॉक करण्यात आले होते. 3 दिवस उपाशी राहिल्याने ती महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती. सोन्नोर्लीतील काही गुराखे गुरे चारण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना या महिलेचा आवाज आला. त्यानंतर त्या गुरख्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिला साखळदंडातून सोडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहेत.